नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात पाहिले की 1857चा लढा हा जरी सगळीकडे तळागाळातून लढला गेला तरी सुद्धा तो अयशस्वी झाला आणि तो अयशस्वी होण्याची कारणेही आपण पाहिली की या लढ्याचा प्रसार पूर्ण भारतभर झाला नाही. लढा एकाच वेळी झाला नाही. सर्व मान्य नेत्यांचा अभाव होता. राजे रजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव होता आणि लष्करी डावपेचांचा अभाव होता. फक्त लढायचं या एका विचाराने प्रेरित होऊन हा लढा लढला गेला. त्याला शिस्तबद्ध असं कोणतीही योजना या लढ्यात नव्हती. फक्त एकच विचार होता, ब्रिटिशांना भारतातून काढून टाकायचं आणि आपलं स्वातंत्र्य प्राप्त करायचं. मग या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम काय झाले? ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडत गेली आणि त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्याने 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. काय झालं? 1600 मध्ये ब्रिटिश सरकार व्यापाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश करती झाली. हळूहळू एक वसाहत मिळवायची, 2 वसाहत मिळवायच्या असं करत करत त्यांनी साम्राज्य मिळवायचं या भूमिकेतून साम्राज्यवादाचा पाया घातला आणि एक एक प्रदेश भारताचा इंग्रजी सत्ता काबीज करत गेली. इंग्रजी सत्ता म्हणजे कोण? जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापाराच्या उद्देशाने आली होती. तिने एक एक वसाहत मिळवत पूर्ण भारतावर आपला राज्य प्रस्थापित केलं. पण राज्य प्रस्थापित करताना त्यांनी भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या, राजकीय क्षेत्रात बदल केले, आर्थिक बाजू ढासळून टाकली, सामाजिक बाजू सुद्धा दुखावली गेली आणि याची परिणिती म्हणून भारतीयांच्या मनात इंग्रजांविरुद्ध द्वेष उत्पन्न झाला आणि 1857चा लढा उद्भवला. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली आणि याचा परिणाम म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता काय केली? खारिज केली की नाही, इथं आता तुम्ही सत्ता करणार नाही, तर इथं कोण सत्ता करणार? आता इंग्लंड सत्ता करणार, ब्रिटिश सरकार सत्ता करणार. आणि त्यांनी गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हॉइसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉइसरॉय ठरला. अंडरलाईन करून ठेवायची, रिकामी जागा भरा. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइसरॉय ठरला. तसेच भारताविषयीचा कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद सुद्धा इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. म्हणजे भारताचा कारभार कोण करणार आहे? आता इंग्लंड करणार आहे. त्यामुळे भारत मंत्री हे पद सुद्धा इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. 1857चा उठाव झाल्यानंतर 1858 मध्ये इंग्लंडच्या राणीने एक जाहीरनामा काढला. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून हा जाहीरनामा काढला. त्यात तिने म्हटले आहे, सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. तसेच ती कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाही, अशी ग्वाही या जाहीरनाम्यात देण्यात आली. म्हणजे काय झालं? एक प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन इंग्लंडचा भारतावर अंमल सुरू झाला. तिने भारतीयांना उद्देशून सांगितलं की आम्ही तुमच्या कोणत्याही बाबतीत ढवळाढवळ करणार नाही, तर तुम्हाला ज्या नोकऱ्या दिल्या जातात त्यासुद्धा तुमच्या गुणवत्तेवर दिल्या जातील. तुमच्या धार्मिक बाबतीशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही.
त्यात आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाहीत. आम्ही जे करार संस्थानिकांसोबत करू ते करार आम्ही निश्चितच पाळू आणि कोणत्याही कारणासाठी कोणतंही संस्थान हे खालसा केलं जाणार नाही. कारण या सर्व करण्यामुळेच काय झालं होतं, भारतीयांच्या मनात असंतोष उभा राहिला होता की आमची संस्थानं दत्तक विधान नामंजूर करून काय करत आहेत, खालसा करत आहेत, आमच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करत आहेत. इंग्रज सरकार आमच्या ज्या रूढी परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत त्या कायद्याने ब्रिटिश सरकार बंद करत आहे. यामुळे जनमानसात काय झालं होतं, जे द्वेष भावना निर्माण झाली होती. आता आपण पाहिलंय की हिंदी सैनिकांना कोणत्याही वरच्या पदावरची नोकरी दिली जात नसे. मग असं न करता तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार नोकरी देण्यात येईल, तुमच्या कोणत्याही बाबतीत आम्ही कसलाही हस्तक्षेप करणार नाही, असा इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने एक जाहीरनामा काढला. या स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्यात आली. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. म्हणजे भारतीय लढा आपल्या विरुद्ध लढा करू शकतात, सैन्य सुद्धा आपल्या विरुद्ध जाऊ शकतं. त्यामुळे काय केलं गेलं, लष्कराची सुद्धा पुनर्रचना करण्यात आली आणि हा लढा का निर्माण झाला याची कारणं शोधण्यात आली आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यात आली. लष्करामध्ये भारतीयच जास्त प्रमाणात असतील असं न होता इंग्रजी सैन्याचं प्रमाण वाढवण्यात आलं. महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला आणि लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी घेण्यात आली. जरी जाहीरनाम्यात असं म्हटलं होतं, आम्ही जाती भेद वंश परंपरा याच्याप्रमाणे कोणताही भेदभाव करणार नाही, तरी सुद्धा लष्कराची पुनर्रचना करताना काय करण्यात आलं, जातवार विभागणी करण्यात आली आणि भारतीय सैनिक एकत्र उठून पुन्हा इंग्रजांविरुद्ध उठाव करणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. धोरणात्मक बदल कोणते झाले? भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. म्हणजे भारतीयांच्या जर भावना दुखावल्या गेल्या नाहीत सामाजिक आणि धार्मिक, तर तो समाज पेटून उठणारच नाही. त्यामुळे त्याच्यात कोणताही हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. तसेच भारतीय समाज हा सामाजिक दृष्टीने एकसंघ होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली आणि इथेच यांनी काय केलं होतं, भारतीयांची मने कलुषित करण्यास सुरुवात केली होती. भारतीयांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष पेरण्यात सुरुवात केली आणि त्याची बीजं, त्याची मुळं इतकी खोलवर रुजली गेली की त्याचे परिणाम आपल्याला अजून सुद्धा जाणवतात. जातीनुसार भारतीयांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण केला. तू हिंदू, तू मुसलमान, तू ख्रिश्चन, तू ईसाई, या पद्धतीनुसार त्यांनी काय केलं, फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली. कधीही भारतीय समाज हा एकसंघ होणार नाही, कारण कायम हा जातीभेदावर लढत राहील याच्या काय घेतली, काळजी इंग्रज सरकारने घेतली आणि प्रत्येक वेळी प्रत्येक भारतीयाच्या मनात दुसऱ्या जाती धर्माविरुद्ध द्वेष पसरवण्याचं काम हे कुणी केलं, इंग्रजांनी केलं आणि त्याची परिणिती आपल्याला 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा एकसंघ भारत निर्माण न होता भारत पाकिस्तान अशी 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. याच्यातच त्यांची नीती दिसून येते. भारतीयांमध्ये जात धर्म वंश प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष होतील, एकमेकांची मने कलुषित होतील, हे धोरण इंग्रजांनी कायम राबवलं. फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजांचं सूत्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहिलं आणि ते त्यांनी
भारताची फाळणी करून त्यांचं सूत्र साध्य केलं की भारत कधीही एकसंघ राहिला नाही आणि त्याचे परिणाम अजूनही आपण भोगत आहोत. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राजसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले आणि 1857चा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्त्रोत ठरला. इंग्रजांनी जी मने कलुषित केली, जे बीज पेरलं द्वेषाचं, त्याच्यामुळे काय झालं, भारत हा एकसंघ राहिला नाही. पण या 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये एक जाणीव निर्माण झाली की आपण जर एकत्रितपणे आणि सुसंघटित रीतीने जर इंग्रजांविरुद्ध उठाव केला, त्यांना जर विरोध केला, तर इंग्रजांची सत्ता जास्त काळ भारतावर टिकणे शक्य नाही. आणि त्यामुळेच 1857चा हा स्वातंत्र्य लढा भारतीयांसाठी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्त्रोत ठरला. लोकांना समजून चुकलं संघटित शक्ती काय असते. जर आपण एकत्र आलो तर काय होईल, इंग्रजांना भारतातून काढून टाकण्यास जास्त वेळ लागणार नाही. मग यानंतरच्या घडामोडी आपण पाहू पुढील भागात.